गंगाखेड तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नसून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। तहसील कार्यालय वेळेवर मेन गेटला कुलूप लावलेले असते। तसेच या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी देखील मिळत नाही, तर बसण्यासाठी पुरेसा खुर्च्या देखील उपलब्ध नाहीत। एवढी मोठी इमारत बांधल्यानंतर नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्या तर या इमारतीचा काय फायदा, असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड। तहसील कार्यालय एवढं मोठं टोलीजंग बांधलेलं आहे आणि इथं दोन्ही ऑफिस उपविभागीय अधिकारीचं ऑफिस बी आणि तहसील बी इथं झालेली आहे। एवढी मोठी झालेली आहे म्हणजे गंगाखेडच्या मानानं खूप मोठी झाली आहे, पण ह्याचा काही उपयोग नाही जनतेसाठी। येणाऱ्या जनतेसाठी हे प्रवेशद्वार बंद आहे तर त्याच्याबद्दल काही खाली लिहून ठेवलं नाही। माणसं एवढ्या पायऱ्या चढत वरी आल्यानंतर मी दार बंद दिसायला खाली चालले आणि एवढी मोठी बिल्डिंग आहे तर बसायला काय नागरिकाला सोय नाही, पाण्याची सोय नाही आणि अधिकारी जाग्यावर नाही। खालून लोक जे यायलेत 50 रुपये ऑटो रिक्षाला लागायलेत, इथं आलं की एक बी अधिकारी टेबलावर नाही, कोणी कर्मचारी नाही। उडान शिवचे नुसते गोष्टी सांगायले, हे करायला कोणी कोणाला बघायला तयार नाही। आणि इथं तहसीलदार मॅडमचं या तहसीलच्या कर्मचारीवर नियंत्रण राहिलेलं नाही असं दिसून येतं। म्हणजे